त्यांच्या लागे मागे मागे एरधारी नवैसनी एके ठाई धावती धाई धावाटा कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरधारी तुका म्हणे तुरा खमनेरी तुका म्हणे तुरा खमनेरी मग त्या येई आम्ही जाणो कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरधारी विठ्ठला श्रीमन्निवृत्तिनाथे दैवतमाश्रये यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस स्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापुर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अलंकामधून भगवान गोपाळ कृष्ण अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय आणि त्याचे साथीदार समंगळी खेळीये सखे गोवळे मित्र पेंद्या सुदाम्या वडच्या बोकड्या आणि मधुमंगळ आदी करून या देवाची आणि भक्ताची तक्रार झाली आहे। देव 5 वनामध्ये गायी राखण्याकरता जात होता। कुंजवन, मधुवन, तालवन, अंबिकावन आणि वृंदावन। वृंदावनामध्ये कदंब नावाच्या झाडाखाली या देवाची भक्ताची तक्रार झाली। ती तक्रार तुकोबारायानं या अभंगामध्ये गुंफलेली आहे। आज या पुण्यक्षेत्रामध्ये काल्याचा प्रसंग परंपरेप्रमाणे काल्याच्या प्रसंगामध्ये कृष्णाचं चरित्र बाललीलेचं गोकुळापुरतं उच्चार करायचा असतो, वर्णन करायचं असतं। रूढ वेगळी, परंपरा वेगळी। वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं शुभ शकून अशुभ शकून याचा विचार करीत असताना एक सूत्र सांगितले शास्त्रात रूढीवरीयसी। परंपरेपेक्षा माणसं रूढीला महत्व देतात। त्या रूढीमध्ये शुभ अशुभ कोणी ठरवायचं? एखाद्या चांगल्या कामाला निघालो, सुवासिनी बाई भरलेली घागर घेऊन पुढे आली। माणूस सहजच म्हणतात आज काम होणार बरं का, काम यशस्वी होणार, प्रत्येक काम होणार, शुभ शकून। विधवा स्त्री रिकामी घागर घेऊन समोर आली की लगेच माणसाचे चेहरे उतरते, अरे अरे काम होणार नाही, अपशकुन आला। चांगल्या कामाला निघालो तर मांजर आडवी गेली, त्या माणसाचा दोष का मांजरीचा दोष? काही माणसं मांजरीपेक्षा जास्त अपशकुनी असतात। ते आडवे गेल्यावर त्यांना बघितल्याबरोबरच अपशकुनाला सुरुवात होते। काही जण माऊलीनं सांगितलंय ज्याला बघितलं की समाधान वाटतं, मानसिक परिचय असो नसो, बघितल्यावर समाधान वाटतंय त्याला पुण्यपुरुष म्हणायचं। दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष। आणि ज्याला बघितलं की विनाकारणच खेकडं हाणार वाटते त्याला समजायचं त्याचं पाप आहे, त्याच्या चेहऱ्यामध्येच काही
दोष आहे की बघितलं की त्याचं सगळं रेकॉर्ड पुढे येतं. काही वेळेस आपण गडबडीनं निघालो, किती गडबड असू द्या, आणि अचानक महाराज मुंगूस, आणि त्या मुंगसाची रीत आहे, किती गडबडीनं पळालं तर ते 1 सेकंद का होईना थांबून जाणाऱ्याकडे बघतोय आणि मग पुढे पळतोय. मुंगसाचं तोंड बघितलं, अरे ज्ञानोपाराय तुकोबाराया रामायणामध्ये भागवतामध्ये सांगतात शुभ शकू नये, नकुलाची दृष्टी पडली, शुभ शकू नये. माऊली किती वेळे झाले शुभ शकूना करतात. दारावर कावळा ओरडला, सिद्धलेखामध्ये झोपडीच्या दारावर कावळा ओरडल्याबरोबर वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं सांगितलं तुमच्या आवडीचा पाहुणा तुमच्या घरी येणार. माऊली अभंगगीता पहिलं तो एका उपोपत आहे, शकून गे माये सांगत आहे का पाहुणे घरासी देव येणार. हे शुभ शकून आहे. भारद्वाज नावाचा पक्षी आहे, पारवा, लाईटच्या तारावर, खांब्यावर, झाडावर असतो. त्याला बघितल्यावर 600-700 शुगर वाल्याला सुद्धा एक घास खाऊन गोड खायला मिळते. गोड खायलाच लागतं त्याला. त्याची इच्छा जरी नसली तरी त्या दिवशी खावंच लागतं. काय चाललं म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद. अरे बाबा गोड आहे ना, शिरा नको नको, मला शुगर आहे, इन्सुलिन घेतो मी, इंजेक्शन घेतो. सत्यनारायणाचा प्रसाद नाही घेतला तर त्याच्याकडे असा गट्टा दिलेला असतो, त्या ब्राह्मणानं सांगत असतात. अशा प्रकारे साधू पाण्याने व्यापार धंदा वगैरे केलेला आहे. जर गळाही सोने आणि पैसे ते घेऊन समुद्र मार्गाने तो नावेमध्ये बसून येत असताना त्याची पत्नी कलावती आणि लीलावती सत्यनारायणची पोथी ऐकत होत्या. सत्यनारायणच्या पोथीमध्ये साधू पाण्यात आला हे कळाल्याबरोबर त्या पोथीतून कुठल्या तीर्थप्रसाद घेतला नाही, पोथी समाप्त होऊ दिली नाही, आरती होऊ दिली नाही. देवाला राग आला. देवानं त्या साधू पाण्याचं जहाज बुडवून टाकलं. दुःखी अंतःकरणाला त्या गेल्या, हे बाप्पा आमच्यावर हे संकट कशामुळे आलं? अरे तुम्ही सत्यनारायणची पोथी ऐकली नाही, तुम्ही तीर्थप्रसाद घेतला नाही, तुम्ही आरती होऊ दिली नाही, मधूनच उठून निघाला. सत्यनारायण महाराजाला अपमान झाला, राग आला, म्हणून जहाज बुडवून टाकलं. आता तुमची मनोकामना पूर्ण करण्याकरता शिदा सामुग्री अनेक उपचार घेऊन सत्यनारायणची यथासांग पोथी करा. त्यांनी शिदा सामुग्री घेऊन यथासांग सत्यनारायणची पोथी ऐकली आणि सगळं झाल्याबरोबर सत्यनारायण महाराजांचा प्रसाद घेतला. आरती झाल्याबरोबर सत्यनारायण महाराज प्रसन्न झाले आणि जहाज पुन्हा वर भोपळे भोपळे ही रूढ आहे. आणि या रूढीनं परंपरेला, संप्रदायाला, शास्त्राला बाब आणला नाही. महाराज कधीही लक्षात ठेवा, कोणताच देव त्याच्या पोथीतून उठल्यामुळं, कीर्तनातून उठल्यामुळं, टाळी नाही वाजवल्यामुळं, भजन न केल्यामुळं तुमचं बर्बादी करील, वाटोळं करील, कधी शक्य नाही. का? तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, दयार्द्र अंतःकरण. जे सगळ्यांची मनोकामना पूर्ण करण्याकरता त्या परमात्म्यानं अवतार घेतलेले, आणि त्या अवतारामध्ये सुद्धा तुमची मनोकामना माऊलीनं सांगितल्याप्रमाणे जो जे वांछील तो ते लाभो प्राणी लाभ. आणि त्याच्याकरता माझ्या माऊलीनं 750 वर्षापूर्वी पुढचा धोका जाणून एक सूत्र सांगितलंय. मेळविली मांदी वैष्णवच, पण दत्त संप्रदायी, नाथ संप्रदायी, चैतन्य संप्रदायी, आनंद संप्रदायी वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे विचार घेऊन ती एक झाली पाहिजे. आणि
शास्त्र सांगतं, महाराज व्यास ऋषी सांगतात, संपूर्ण जगातला हिंदू एक झाला जगावर राज्य करू शकतो. फक्त शाप एकच आहे, हिंदू एक होत नाही. माऊलीचं स्वप्न आहे तुम्ही एक व्हा. माझ्या कृष्णाचं स्वप्न आहे यारे यारे लहान थोर, याती भरत्या नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची, नलगे विचार करणे. फक्त तुम्ही एकत्र आलात ना. अरे पाची बोट जरी एक सारखे नसले, एका कामाचे नसले, तर पाची बोट एक झाले की घेणे देण्याचा व्यवहार होतो. म्हणून एक झालं पाहिजे. आणि ही भावना या ठाणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाला कळाली. आणि म्हणून वारकऱ्यांची संघटना, हिंदू तत्वाची संघटना एकत्र करण्याकरता या भागानं हा उपक्रम चालू केला. आणि हा प्रत्येक ठिकाणी जर उपक्रम झाला तर जगातल्या कोणत्याही देशाची कारण टिप फॉर टैट, गादी का जवाब गोली से. महाराज आम्ही सहनशील, सहन करतो. पाप्याला पाप करून सज्जनाला दुःख दिलं तरी तो सज्जन सहन करतो, पण देवाला सहन होत नाही. म्हणून देव अवतार घेतो. मग एकंदर देवाच्या अवतारामध्ये सुद्धा श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यास ऋषींच्या मार्गदर्शनाखाली शुकदेवानं राजा परीक्षितीला सांगितलंय एकंदर 24 अवतार. त्या 24 अवतारामध्ये सुद्धा 10 बाजूला काढले. त्या 10 मध्ये सुद्धा 6 प्रकार केले. 10 अवतारामध्ये 6 प्रकार केले. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. त्या अवताराचं वर्णन करत असताना का करायचं वर्णन? ऐका, शुकदेव राजा परीक्षितीला सांगतो का वर्णन करायचं. कारण व्यासांच्या भेटीला नारद ऋषी आले आणि नारद ऋषी आल्यावर गप्प येत नव्हते. वारकऱ्यांचं लक्षण मुखामध्ये नामचिंतन. म्हणून अखंड खंडेला जीवन रामकृष्ण नारायण ब्रह्मविना भासवीत असे नारद ऋषी गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत चेहरा, चेहऱ्यावरच आनंद झळकत होता. आणि ते भजन करीत निघाले. नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. नारद ऋषीच्या चेहऱ्याकडे बघितलं. चिंता, क्रांत, काळजी, दुःख, सॅड, चिंतेनं होतं. काही माणसं म्हणतात हसून बोललं तरी तुम्ही चिंता आहे कसं ओळखायचं? लक्षणाप्रमाणात या वस्तुस्थिती लक्षण आहे त्याचं. डोळ्याच्या खाली काजळी आली की समजा तो माणूस बोलून दाखवित नाही, पण मनातल्या मनात झुरतो, मनातल्या मनात काळजी करतो, बोलून दाखवत नाही. हे लक्षण. व्यासमहर्षी मनासारखी महान पतिव्रता बायको, जागतिक कीर्तीचा शुकदेव मुलगा
पण त्रैलोक्यामध्ये तुमच्या ज्ञानाची बरोबरी कोणी करू शकत नाही. हे मोठ्या छापानं सांगून उपयोग नाही. ज्ञानियांचे राजे माऊली म्हणतात व्यासोच्छिष्ट जगत. सगळ्या जगातलं ज्ञान आता जे तुम्ही सॅटेलाइट इंटरनेट वगैरे गुगल वगैरे म्हणता ना, हे व्यासानं त्या काळातच सांगून ठेवलेलं, फक्त आपण बघत नाही. तुकोबाने पाहिली पुराणी दांडोळलेली दर्शन, वेद अनंत बोलले, सगळं तुकोबाने अभ्यास केला मग बोलले. म्हणून तुकोबाराचा गाथा परीक्षा दिलेली गाथा. सध्याच्या अगोदरही अभंग होते, गाथे होते, त्याच्यानंतरही अभंग होते, गाथे होते. फक्त एका तुकोबराच्याच गाथ्यानं परीक्षा दिली आहे. दगडासहित पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्याचा थेंब लागलेला आहे. शास्त्राने म्हणतात खेळ खेळ परी डाईन सापडे, तो एक खेळ या सांगणारे. पाण्यामध्ये बुडा, पण वर येईपर्यंत दम राहायला पाहिजे. मी खोल बुडतो, मध्येच गेला, तोंडात पाणी गेलं, फुगून आला, मी नाही म्हणा. मराने पर कीर्ती ते उरावे, मूरत से कीर्त बड़ी हिणपंख उड़ जाए, मूरत तो जाती रही कीर्त कबहू न जाए. उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि उत्तम कीर्ती त्याची राहते जो भगवंता करता, देवा करताच देवा. हो, क्या बात आहे. एकदा टाळी. योग्य प्रश्नत्र दुर्लभ. म्हणून कुठंच लवकर न येणारा केशव उखळीकर इथं लवकर का आला? कारण तुम्ही विश्वनाथ ज्योतिर्लिंगाच्या गावता राहणारा असल्यामुळं म्हणून ऐकावं लागतं. दुसरी गोष्ट, शास्त्रानं वेदानं पुराणानं जोड लावली केशवा माधवा. नुसता माधवा नाही तर माधवा केशव, दोन्ही करून केशव आहे. तुमच्या अगोदर मी, तुमच्या नंतरही केशव. म्हणून माझं नाव विचारल्याशिवाय ब्राह्मणाला संध्या सुरू करता येत नाही. आणि विचार करून माझ्या आजोबाला नाव ठेवले. विचार करून म्हणजे काही माणसं नाव ठेवतात, पण त्या नावाचा, गुणाचा, नावाचा, रूपाचा काही संबंध नसतो. नाम शिवसेन काय करायले म्हणजे चड्डी पिवळी झाली, उंदीर निघाला म्हणून घाबरले, चड्डी पिवळी झाली, काय उपयोग नाव शिवसेन. नाव गंगाबाई, हत्तीकत्वाचा वाडा नाही. सोनाबाई असली तर गोष्ट वेगळी, पण नाही ना. नाव शांताबाई, स्वभाव पुत्र्याची आई. नावाप्रमाणे करणे असावी. केशव नाव आहे ना, सगळ्यात जास्त गुंडपणा करतो त्याचं नाव आहे. का? सगळ्या संस्थेच्या जोग महाराजांच्या 108 वर्षाच्या संस्थेमध्ये एकमेव विद्यार्थिनी पहिल्या दिवशीपासून 9 वर्ष संस्थेत राहिलेला. मधुकरी मागतात दांडेकर मामांच्या वशिल्यानं, मोठ्या गोवांच्या वशिल्यानं विश्वस्त झालो, अध्यक्ष झालो. तेवढा मोठा कारभार झेपत नाही म्हणून राजीनामा देऊन मोकळा झालो. मला उकड कधीच गुंतवून राहत नाही. आणि त्या उकडाला कुणीकडे द्यायचं असलं तर कृष्णाची गरज असते. कृष्ण उकडाला घेऊन फिरतो. उकडी बांधिता उपटिले यमलार्जुन. कुबेराच्या मुलांना शाप झालेला, त्यांचा उद्धार सुद्धा उखडाने केला, पण उखड मनानं जात नाही. त्याला न्यावं लागते आणि ते नेण्याचं काम श्याम करीत असतो, म्हणजे कृष्ण करीत असतो, माधव करीत असतो. योगायोगानं दृष्ट लागण्यासारखा समाज, ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास, ऐसा नामघोष संघामध्ये
काही दिवसापूर्वीच विश्वंभर बाबा मोरे तुकोबाराचे मूळ पुरुष ज्या जावळी गावामध्ये राहतो ते सातारा जिल्ह्यात, तिथं कीर्तनाचा योग, तिथं आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, दादा इथं तुकोबाराचं मूळ घराणे इथून आलं आणि या ठिकाणी तुकाराम महाराजांचं मंदिर आम्हाला स्थापन करायचंय. इतकी जागा घेतली, करोडो रुपये खर्च करून घेतली, पण मंदिर सुरुवात करायचं. मी म्हणलं केशवाकडून पहिली वीट बसवण्याकरता 1,11,108 मी पैसे घेतो महाराज, पण उखळात ठेवीत नाही. उखळात ठेवले की त्याला मुंग्या लागतात. असतील शिकत तर जमतील होतं. आमच्या श्याम महाराजांना सांगितलं, भारतानंद गिरी यांना सांगितलं, ज्या ठिकाणी आमच्या साधूची हत्या झाली पाचगडला, त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं स्मृती मंदिर बांधा, 1,11,000 माझे. तुम्ही तुम्हाला काही ठेवा नाही. अरे तुम्ही सगळे असल्यावर मला एकट्याला काय करायचं? तुम्ही आहेत ना, उखळत काही तयार होतं का? मग उखळत तुम्हीच टाकायचं, तुम्हीच घ्यायचं. उखळ स्वच्छ ठेवायचं. आणि खरं सांगू, मगाशी महाराजांना सांगितलं 80 वर्ष झालं तरी महाराज तरुणाला लाजवेल असं, त्याचं कारण आहे महाराज. माझे वडील 94 वर्षापर्यंत माऊलीचा समाधी सोहळा, माऊलीची सेवा, माऊलीच्या रथाच्या पाठीमागे 4था आणि 5वा नंबर उखळीकराच्या दिंडीचा 94 वर्षापर्यंत चालायचे, टाळ घेऊन उभा राहायचे, बसून कीर्तन करायचे नाही. मला त्यांनी जाता जाता सांगितलं, केशा बसून कीर्तन करायची वेळ आली तर कीर्तन कॅन्सल कर, पण देवाचा देव उभा राहून नाचतो. आणि ज्ञानोबाला टाळ वाजवून मध्ये चाल म्हणतात, जनाबाई काही जनाबाईंना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये मान. पुष्कळ लोकांना वाटलं आमची ही मुलगी माझी लेक उभी वाजवायला लागली, काय स्पीकर वाजवायला किती काय वाजतो मी केलं. गाणं मिळवलंय बाबा, डीजे तुला आईची शपथ आहे आवाज वाढव. तुम्हाला वाटतं का महाराजाला गाणी पाठ लय विचित्र महाराज आहे, म्हणूनच कृष्ण चरित्र कृष्ण चरित्र स्फटिकासारखं स्वच्छ असेल ते रामचरित्र. रामासारखं वागा आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करा, तो
चेहऱ्यावर उदासी. व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणणारे ज्ञानराज माऊली ज्ञानियांचे राजे, तुमचा चेहरा उदास काय म्हणजे समाधान नाही. नारदांना हसून सांगितलं, तुम्ही आजपर्यंत जितकी ग्रंथ संपदा केली ती ज्ञान प्रदान केली. जया ज्ञानाला गगन गिळतात योगी, ज्ञान सगळ्याला पचणार नाही. म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही भक्ती प्रधान चरित्र लिहा. बघा तुम्हाला समाधान मिळेल. नारदाच्या शब्दावर व्यासांनी विश्वास ठेवला आणि भक्तिप्रधान ग्रंथ लिहायला सुरुवात केली. देवाच्या अनंत चरित्राचा समावेश 24 चरित्रामध्ये केला. त्यामध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नारसी, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी हे 10 अवतार. त्यामध्ये 6 प्रकार पूर्ण अवतार असलेले 2 चरित्र, एक असे चरित्र केले नारायणे. देवानं चरित्र केलं, पण या 2 अवस्थेमध्ये जे चरित्र केलं ते ज्ञान प्रधान. रामाचं चरित्र कर्म प्रधान. म्हणून करिष्ये वचनम तव, बोलिला वाल्मिक कैसेची करीन, वर्तोनी दालीन रामा म्हणे. म्हणून रामायण आचरणीय आहे. एक वाणी, एक वाणी, एक राणी. कृष्ण यम नियम पाप पुण्य अमासीन आपण बलतेची करीशी. म्हणून ज्याचा अंदाज लागत नाही अनुमाने. श्रुतीला महाराज नेती नेती म्हटलंय, त्याच्यामुळे दुसऱ्याला बोलायची गरज नाही. व्यासांनी पूर्ण चरित्र आणि त्यामध्ये सुद्धा कृष्ण चरित्र हरिकथा लिहिली. हरिकथेची समाप्ती झाली आणि व्यासांना आतून आनंदाच्या उकळ्या फुटल्या. कशाला माणसं म्हणत असतील, उकळी फुटली, उकळी फुटली. उकळी माझं गाव, गोळी फुटली, ठाणं फुटलं, मुंबई फुटली, दिल्ली फुटली नाही महाराज. म्हणून नाही का फुटाफुटी करण्याची आपली भाषा नसावी. आपली भाषा मिळवून घ्यायची. ज्ञानी कात्रीसारखा असतो, फावीत राहतो, आणि संत सुविदोऱ्यासारखा असतो, जुळीत राहतो. म्हणून आज एवढा समाज जोडला गेलाय ना, त्याचं कारण आहे वारकरी संप्रदायाचं मुख्य तत्व सगळे माझे आपण सारखे. हरिकथेचं समाधान मिळतं. हा व्यासांचा अनुभव लक्षात घेऊन आम्हाला रावणाला 80,000 बायका, 7 कोटी घर सोन्याचे, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 33 कोटी देव घरी कामाला, नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आणि शिवभवानी सहित कैलास उचलणारा. तुम्ही मृदंगावर जे तांडव स्तोत्र म्हणता ना, वाजवता, ते शिवस्तुती करताना रावणानं लिहिलेले. रावण ब्राह्मण कुळात. आता ज्याला कळत नाही की रावण राक्षस, रावण राक्षस, अरे नाही बाबा, ब्रह्मदेवाच्या मानस
मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी. त्या पुलस्तीचं लग्न झाल्यावर त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव विश्रवा. विश्रव्याचं पहिलं लग्न सूर्यवंशातल्या दिष्ट नावाच्या वंशातील एडविडा नावाच्या मुलीबरोबर झालं. त्यांना कुबेर नावाचा मुलगा जन्मला. त्याला पैशाचा इतकं वेळ होतं, सगळा पैसा माझ्याजवळ असं, माझे इतका पैसा कोणाजवळच नसावं. आईनं सांगितलं, भगवान शंकर आशुतोष, अल्पभक्तीनं संतुष्ट होणारा, मागचा पुढचा विचार न करणारा, वरदान देणारा, 13.5 कोटी शिवनामाचं स्तोत्र लिहिलं आणि त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणजे सगळ्या जगातला पैसा मलाच असावा. बोले बाबा काही हरकत नाही म्हणजे वरम बोले आशीर्वाद. म्हणून शब्द आहे, देह हे काळाचे धन. अजूनही कोणत्याही देशात, कोणत्याही राज्यात, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही ग्रंथात, कोणत्याही संतात माणूस मेल्यानंतर त्याच्या कपड्या अंगावर टाकतो ना, त्याला अजून खिसा नाही. हे कुबेराचं धर्म. तुम्ही कमवा, खर्च करा, इथं ठेवा, मग तेथे नसेल काही सत्ता संपदा राहील काही. सुभाषिताच्या पुढे गेले महाराजांचे तुकोबा. सुभाषितानं सांगितलं धनानी भूम उपशवष्ट गोष्टी. पण धन जमिनीतच राहील का? बँकेत राहील ना. भारतातलं लुटे स्विस बँकमध्ये टाकतील आणि नेले की जिथले तिथंच. अरे त्या धनाचा उपयोग करा, त्या धनाचा सत्कार्यामध्ये उपयोग केला. अन्नदान, नामचिंतन, धर्म एकत्र करण्याकरता, देशाकरता, देवाकरता, धर्माकरता तुम्ही जर खर्च केला